झी 24 तास एक पाऊल पुढे। आज महानगरातील तरुण तरुणींमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय। पण आत्महत्येपूर्वी एक क्षण जरी आपल्या कुटुंबाचा विचार केला तरी त्या एका क्षणात तो टोकाचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल। संकट हे केवळ सर्वसामान्यांच्याच वाटेला येतं असं नाही, तर सेलिब्रिटीज नाही ते चुकलेलं नाहीये। तब्बल 10 महिने कॅन्सरशी लढा दिल्यानंतर क्रिकेटर युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालाय। पण हे सगळं काही एवढं सोपं नव्हतं। कॅन्सर सगळं काही हिरावून घेऊ शकत होता। यशस्वी करिअर, जाहिरातीतून मिळणारा पैसा, सेलिब्रिटी म्हणून मिळणारा मानसन्मान, हे सगळं पाहता कॅन्सरमुळे युवराजला फार मोठी किंमत चुकवावी लागणार होती। रुग्णालयात उपचारादरम्यान बेडवर पडल्या पडल्या युवराजच्या मनात कितीतरी वेळा हा विचार आला असेल, पण नव्या आयुष्याच्या आशेवर त्यानं आपला आत्मविश्वास जराही डगमगू दिला नाही। युवराज प्रमाणेच दृढनिश्चयाचं आणखीन एक मूर्तिमंत उदाहरण आहे गिरीश होसांगरायाचं। पॅरा ऑलिम्पिकमध्ये उंच उडी स्पर्धेत त्यानं रौप्य पदक मिळवलंय। त्याचा डावा पाय जन्मताच अधू आहे। खरं तर उंच उडीसाठी पाय मजबूत असण्याची आवश्यकता असते, पण एक पाय अधू असतानाही गिरीशनं उंच उडीत रौप्य पदक पटकावलंय। लिझा रे हिनं देखील कॅन्सरवर मात केलीये, तसंच ती पुन्हा फिल्मी दुनियेतही परतलीये। हे कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण अभिनेता ऋतिक रोशन हा लहानपणी बोलताना अडखळत होता। 6 वर्षाचा असताना त्याला तो त्रास सुरू झाला आणि त्या भीतीनं त्यानं शाळेत जाणं सोडून दिलं होतं। तसंच तो सहसा अनोळखी व्यक्तीसमोर जात नसे, पण नियमित स्पीच थेरपीमुळे आज तो एक यशस्वी अभिनेता बनलाय। बिग बी अमिताभ बच्चन हे देखील कुली चित्रपटाच्या शूटिंग वेळी गंभीर जखमी झाले होते। त्यांच्या आतड्याला जखम झाली होती। त्या आजारानेही त्यांचा पिच्छा सोडला नाही। अनेक वेळा त्यांना रुग्णालयात भरती व्हावं लागलंय। आपली कंपनी एबीसीएल डबघाईस आल्यानंतर त्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली होती, पण त्यातूनही त्यांनी हार न मानता मार्ग काढला आणि वयाच्या 17व्या वर्षी आजही ते बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटातून भूमिका साकारतायत। त्यांचं स्टारडम तसूभरही कमी झालं नाही हे विशेष। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।